29 श्री गणेशाय नम. नामधारक म्हणे सिद्धासी मागे कथा निरोपलेसे भस्म महात्मे श्रीगुरुसी पुसले त्रिविक्रम भारतीने पुढे कथा कवने परी झाली असेच गुरुचरित्री निरोपावे सविस्तरावे सिद्ध मुनी कृपा सिंधू ऐसे विनवे शिष्याराना ऐकुनी सिद्ध प्रसन्न वदना सांगतसे तयेशना भस्म महात्मे परियेसा श्रीगुरु म्हणे त्रिविक्रमासी भस्म महात्मे पुससी एक चित्ते करुणी मानसी सावध होणे एकपा पूर्वापार कृतयोगी वामदेव म्हणजे योगी प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध शुद्ध ब्रह्मज्ञानी ग्रहदारा विवर्जनी काम क्रोधादी तेजुनी हिंडत होता महीवरी संतुष्ट निस्पृह मौनी भस्म सर्वांगी लावणी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्राजनी ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्र हिंडत पावला क्रौंचारण्यात जेथे संचार राक्षसांचा तयास्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक मनुष्यादी जीवानिक भक्षितसे परियेसा ऐशा घोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्मराक्षस अवचित गेला दाहुनी भक्षवया ब्रह्मराक्षस शुद्धाक्रांत तयासी भक्षु धावत कर करा दात खात मुख पसरोनी जवळी आला राक्षस येता देखोनी वामदेव निशंकमणी उभा असे महाज्ञानी पातला राक्षस तया जवळी राक्षस मनी संतोषित ग्रास बरवा लादला म्हणत भक्षावया कांशा बहुत येवनी धरिला आलिंगोई आलिंगिता तयासी भस्म लागले राक्षसासी झाले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरीचे पातक केले जळून राक्षस झाला ब्रह्मज्ञानी जैसे लागता चिंतामणी लोह सुवर्ण होतसे मानसरोवरी जैसा काक होय राजहंस अमृत पाजिता मनुष्यास देववत होय जापरी जैसी का जांबून दांत मृतिका घालिता कनक होत तैसा पापी झाला पुनीत योगियाचे अंगस्पर्श समस्त मिळती मनकामना दुर्लभ सत्पुरुष दर्शना स्पर्श होता गुरुचरणा पापा वेगळा होय नर ब्रह्मराक्षस भयानक काय सांगो त्याची भूक गज तुरंग मनुष्य लोक सकळ आहार करीतसे इतुके भक्षिता त्यासी न जाय भूक परियसी तृषाकांत समुद्राशी प्राशिता तृषा न जाय ऐसा पापी राक्षस होता मुनी अंगस्पर्श गेली शुद्धा आक्रोश झाला ज्ञानी परियसा राक्षस ज्ञानी होऊन या लागला मुनीश्वराचे चरणी त्राही त्राही गुरुश्रोमणी तूची साक्षात ईश्वर तारी तारी मुनीश्वरा बुडालो घोर सागरा उद्धरी मजदातारा जगदीश्वरा कृपा सिंधू तव दर्शन मात्रेसी जळोनी गेल्या पापराशी तू कृपाळू भक्तांशी तारी तारी गुरुराया येणे परी मुनीश्वरास विनवितसे ब्रह्मराक्षस वामदेव कृपा समरस पुसो लागला तयेवेळी वामदेव म्हणे त्यासी तू कोण कोणाच्या वंशी ऐसी अघोर वनासी राहिलासी का या ठाया ऐकून ऐसे वचन ब्रह्मराक्षस करी नमन विनवी तसे कर जोडून एक त्रिविक्रम मुनिराया राक्षस म्हणे तयेवेळी मज ज्ञान झाले सकळी जाती स्मरण अंतकाळी पूर्वी पारीचे स्वामिया तया मादे माझे दोष उत्कृष्ट जन्म 25 त्यांचा दिसतेसे प्रकाश एका स्वामी वामदेवा पूर्वजन्मी 25 होतो राजा यवनदेशी दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण मी मारिले बहुत लोक प्रजेसी दिदले बहुदुःख स्त्रिया वारिल्या अनेक राज्यमध्ये करोनिया वारिल्या स्त्रिया अमित अन्य भोगिल्या नाही गणित एक दिवस घेऊनी रतिसुख पुनरिपे न भोगितियसी एके दिवशी एकीस रती देवोनिया तेजी तिसी ठेवी अंतर्ग्रहासी पुनरिपी ते न देखे नयनी ऐसे अनेक स्त्रिया ठेविले अंतर्ग्रहासी माते शापिती अहर्निशी दर्शन नेदी म्हणून सकळ राव जिंकोनी आणल्या स्त्रिया धरुणी एक दिन भोगुनी ठेविल्या अंतर्ग्रहासी जेते स्त्रिया स्वरूप असती बळे आणून दे रती संतोषे त्यान येती तया द्रव्य देऊन आणवी विप्र होते जे माझे देसी ते जाऊनी राहिले अन्य ठायासी मी भोगी त्यांच्या स्त्रियांशी उन्मत्तपणे परियसा पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करोनी त्याही भोगी उन्नतपणे राजस्वला न सांडल्या विवाह न होता कन्येसी बलात्कारे भोगी त्यासी येणे परी समस्त देशी उपद्रविले मंदादपणे ब्राह्मण स्त्रिया 300 400 क्षत्रिय विख्यात वैश्यस्त्रिया शतशत शूद्र स्त्रिया सहस्र जान 100 चंडाळिनी
वरिल्या पुलिंदिनी पंचशतश्रिया डोंबिनी राजकिनी वरिल्या चारी असंख्यात वार वनिता भोगिल्या म्या उन्मत्तमता तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामिया इतक्या स्त्रिया भोगून तृप्त नव्हे माझे मन विषयासक्त मद्यपान करी नित्य उन्मत्त मी वर्तता येणे परी देखा व्याधिष्ट झालो यश्मादिका पर राज्य येऊन एका राज्य सर्व हरिले मग जाना आपणाशी मरण आले परियसी मग नेले यमापाशी नरकामध्ये घातले देवांची सहस्त्र वर्ष देखा 10 वेळ फिरलो एका पितरांसहित नरका भोगिले नरक येणे परी पुढे जन्मलो प्रेतवंशी विरूप देह आपणासी सहस्त्र शिष्णे अंगाशी लागली असती परियेसा येणे परी दिव्य शत वर्ष कष्टलो शुधाक्रांत पुन्हा यमपंत नाना कष्टे कष्टलो दुजा जन्म आपणासी व्याघ्र झालो जीवहिंसी अजगर जन्म तृतीयसी चौथा झालो लांडगा पाचवा जन्म आपणासी ग्राम सुकर परियसी सहावा जन्म परियसी सरडा होऊनी जन्मलो सातव्या जन्मी झालो शान आठवा जंबुकमतीहीन नववा जन्म रोहीहरण 10वा झालो ससाना देखा मरकट जन्म एकादश सांबर झालो मी 12 मुंगूस झालो मी 13 चतुर्दश वायस पै जन्म आपण पंचदशी जांबुवंत झालो क्लेशी रान कुकुट षोडशी जन्म पावलो पर्ययसा दशजन्मी आपण गर्धव झालो अक्षहीन मार्जार योनी भोगुन आलो अष्टादशेसी 19व्या जन्मासी मंडूक झालो पर्येसी कासव जन्म विंशतीसी 21वा मत्स्य झालो 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर दिवांध झालो बधीर उलूक झालो 23वा जन्म चतुर्विंशतीसी झालो कुंजर तामसी 25व्या जन्मासी ब्रह्म राक्षस आपण देखा शुधाक्रांत हरनिशी कष्टितो मी परियेसी निराहार अरण्यवासी वर्ततसे स्वामिया तुम्हा देखता अंतकरणी वासना झाली भक्षिणी म्हणून या लागी आलो धावनी पापरूपी आपण देखा तुमचा अंगस्पर्श होता जाती स्मरण आले आता सहस्त्र जन्मीची दुष्कृतता दिसतसे स्वामिया माते आता जन्म पुरे तव अनुग्रहे मी तरे घोरांदर संसार नुरे यातायतीकडे करी तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी तव चरण महिमा ऐसी स्पर्श होता ज्ञान झाले भूमीवर नर असती तैसा नव्हेसी तू यती तव महिमा दिसे ख्याती निरोपावे दातारा महापापी दुराचारी आपण असे वनांतरी तव अंग स्पर्श मात्री ज्ञान अखिल झाले मम किंवा मज कैसा महिमा तुझे अंगी ईश्वर होशील की जंगी आम्हा उद्धारा लागी आलीस स्वामी वामदेवा ऐसे म्हणता राक्षसी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐसी माझे अंगी परियेसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगी लागले किंचित त्याने झाले तुझचेत ज्ञान प्रकाश जन्मांतरीचा भस्म महिमा अपरंपार ब्रह्मादिका अगोचर याची कारणे ईश्वरभूषण करी सर्वांगी ईश्वरे वंदिले ज्या वस्तुसी वर्णिता शक्य आम्हासी तोची शंकर योमकेसी जाणे भस्म महिमान तू जरी पुससी आम्हासी सांगेन दृष्टांत परियसी आम्ही देखिला दृष्टीसी अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविड दोष देसी आचारहीन परियसी सदा रत शूद्र निसी कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळोनी विप्रजाती त्या द्विजासी बहिष्कारिती माता पिता दायाद गोत्री त्यागिती त्यासी बंधुवर्ग येणे परी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन शूद्रीनितेवरून होता काळ क्रमुनिया ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदरभरी अनेक स्त्रियांशी व्यभिचारी करी उन्मत्तपणे परियेसे वर्तता
ऐसा एके दिवशी गेला होता व्यभिचारासी, तस्कर विद्या करितानिशी, वधिले त्यासी एके शूद्रे, मग तया प्रेतासी ओढावणी नेले तेची निसी, टाकिले ब्रह्म बहिर्ग्रामेसी, अघोर स्थळी परियेसा, श्वान एकतये नगरीत बैसले होते भस्मावरी, शुधाक्रांत ते अवसरी, हिंडत गेले प्रेत घानी, देखोनिया तया प्रेतासी, श्वान गेला भक्षावयासी, प्रेतावरी बैसोनी हर्षी, शुधा निवारण करीत होता, भस्म होते श्वानपोटी, ते लागले प्रेताचे ललाटी, वक्षस्थळी बहुवटी, लागले भस्म परियेसा, प्राण त्यागिता द्विजवर, नेत होते यमकिंकर, नाना परी करीत मार, यमपुरा नेताती, कैलासपुरींचे शिवदूत, देखोनी आले ते प्रेत, भस्म अंगी उज्ज्वलित, म्हणती याते कोणी नेले, याते योग्य शिवपुर, केवी नेताती यमकिंकर, म्हणून धावती वेगवक्त्र, यमकिंकरा मारावया, शिवदूत येता देखुनी, यमदूत जाती पळुनी, तया द्विजाते सांडुनी, जाती आपुले यमपुरा, जाऊनी सांगती यमासी, गेलो होतो भूमीसी, आणीत होतो पापियासी, अघोर रूपे करोनिया, ते देखोनी शिवदूत धावत आले मारू म्हणत, हिरोनी घेतले प्रेत, वधित होते आम्हासी, आता आम्हा काय गती, कधी कधी जावो ना त्याशिती, आम्हा शिवदूत मारिती, म्हणून विनविती यमासी, ऐकोनी दूतांचे वचन, यम निघाला कोपून, गेला त्वरे करून शिवदूतांजवळी, तो यम म्हणे शिवदूतांसी, का मारिले मम किंकरासी, हिरोनी घेतले पापियासी, शिवरूपा किवी नेता, याचे पाप असे प्रबळ, सरिसिकता गणवेल, त्याहुनी अधिक केवळ, अघोर रूप असे देखा, नव्हे योग्य शिवपुरासी, न्यावया हा विमानेसी, केवी नेता मूढपणेसी, म्हणून यम कोपला, ऐकोनी यमाचे वचन, शिवदूत सांगती विस्तारुण, प्रेत कपाळी लांछन, होते भस्म परियेसा, वक्षस्थळी भाळासी, बाहुमुळी करंकनेसी, भस्म लागता प्रेतासी, केवी आतळती दूत तुझे, आम्हा आज्ञा ईश्वराची, भस्मांकित तनुजाची, नित्य वसती असे त्याची, कैलासपदी शाश्वत, भस्म कपाळी लागत, केवी आतळती तव तूत, तात्काळी होतो वधित, परी धर्मे सोडिले, पुढे आपुल्या दूतांसी, बुद्धी सांगा तुम्ही ऐसी, ज्यावरी भस्म परियेसी, त्याते तुम्ही नानावे, भस्मांकित नरासी, दोष न लागती परियेसी, तो योग्य होय स्वर्गासी, म्हणून सांगती शिवदूत, शिवदूतांचे वचन ऐकून यमधर्म गेला परतून, आपल्या दूता पाचारून, सांगतसे परियेसा, यम सांगे आपुल्या दूता, भूमीवर जाऊनी आता, जे का असती भस्मांकित, त्या ते तुम्ही नानावे, अनेक परी दोष जरी केले असती अपरंपारी, त्या ते नानीजे आमुच्या घरी, त्रिपुंड्रिक नरासी, रुद्राक्ष माळा ज्याच्या गळा, असेल तिलक त्रिपुंड्री टिळा, त्या ते तुम्ही नाताळा, आज्ञा असे श्री शिवाची, वामदेव म्हणे राक्षसासी, या विभूतीची महिमा ऐसी, आम्ही लावितो भक्तीसी, देवांदिका दुर्लभ, पाहे पा ईश्वर प्रीतीसी, सदा लावितो भस्मासी, ईश्वरे वंदल्या वस्तुसी, कोण वर्णू शके सांगपा, ऐकोनी वामदेवाचे वचन, ब्रह्मराक्षस करी नमन, उद्धरी गा जगजीवन, ईश्वर तोची वामदेवा, तव चरण मज भेटले, सहस्त्र जन्मीचे ज्ञान झाले, काही पुण्य होते केले, त्या गुणे भेटलासी, आपण पूर्वी राज्य करिता, केले पुण्य समरले आता, तळे बांधिले राणी तत्वता, दिली वृत्ती विप्रांसी, तुके पुण्य आपणांसी, घडले होते परियेसी, वरकड केल्या दोषराशी, राज्य करिता स्वामिया, जदी नेले यमपुरासी, यमे पुसिले चित्रगुप्तासी, माझे पुण्य त्या यमासी सांगितले चित्रगुप्ते, तधी माते यमधर्म आपण सांगितले होते पुण्य, पंचविशिंत जन्मी जाण फळ येईल म्हणून, त्या पुण्यापासून जोडिले हे तव चरण, कारणे
स्वामी उद्धारण जगद्गुरु स्वामीराया, या भस्माचे महिमान लावावयाचे विधान तुझसे सांगेन ते विस्तारेसी. एक चित्ते एक पा पूर्वी मंदार चलपर्वती क्रीडेसी गेले उमापती. कोटी रुद्रगणांसहित बसले होते ओळंगेसी. 33 कोटी देवस्थानसहित देवेंद्र दर्शनासी येत. अग्नी वरुण देवता सहित कुबेर वायू आले तेत. गंधर्व यक्ष चित्रसेन खेचर पन्नग विद्याधरण किंपुरुष सिद्ध साध्यजान आले गुह्यक सभेसी. वेदाचार्य बृहस्पती वशिष्ठ नारद तेथे येती. अर्यमादी पितर येती. आले ईश्वर ओळंगेसी. दक्षादी ब्रह्मा एर सकळ आले समस्त ऋषिकुळ. उर्वशादी अप्सरा मेळ आले ईश्वर सभेसी. चंडिकासह शक्ती देखा आदित्यादी द्वादशका. अष्टवसु मिळून एका आले ईश्वर सभेसी. अश्विनो दैव पर्येशी विश्वदेव मिळोनी द्वादशी आले ईश्वर सभेसी. एक ब्रह्मराक्षसा भूतपती महाकाळ. नंदिकेश्वर महानीळ कठीकर दोघे प्रबळ. पार्षद उभे असती वीरभद्र संकर्षण. मणिभद्र षटकर्ण वक्रोदर देवमान्य. कुंभोदर आला तेथे. कुंभोदर मंडोदर विकट वर्ण कर्णधार. धारकेत महावीर भूतनाथ तेथे आला. भृंगी रिटी भूतनाथा नाना रूपी गुण समस्त. नाना वर्ण मुख्य ख्यात. नाना वयविशीर दूत. रुद्रगण रूपे कैसी सांगेन एक विस्तारेसी. कित्येक कृष्णवर्ण ऐसे श्वेतपीत धूम्रवर्ण. हिरवे ताम्र सुवर्णवर्ण लोहित चित्र विचित्र दान. मंडुका सारिके असे वदन. रुद्रागण आले तेथे. नाना आयुध शस्त्रेशी नाना वाहने भूषणेसी. व्याघ्रमुखे कित्येकांसी. किती सुकर गजमुखी. कित्येका वक्रमुख. कित्येक श्वान शृगालमुख. उष्ट्रवदन किती एक. किती शरभैरुंडवत वदन. सिंहमुख कित्येक. किती घोर बकमुख. कित्येकांसी मुख एक. दोन मुख गण देखा. चतुर्मुख किती एक. चतुर्भुज कित्येक. किती एक हीनमुख. ऐसे तेथे गण येती. एक हस्त द्विहस्तेसी. 5-6 हस्तकेसी. पाद नाही किती एकांसी. बहुपाद किती जाना. कर्ण नाही कित्येकांसी. एक कर्ण अभिनवेसी. बहुकर्ण पर्येसी. ऐसे गण येती तेथे. कित्येका नेत्र एक. किती 4 नेत्र मुख. कित्येक स्थूळ कुब्जक. ऐसे गण ईश्वराचे. ऐशा परीच्या गणासहित बैसला शिवमूर्तिमंत. सिंहासन रत्नखचित 7 प्रभावळींचे. आरक्त एक प्रभावळी. तियेवरी रत्न जडली. अनुपम दिसे निर्मळी. सिंहासनी पर्येसा. दुसरी देखा प्रभावळी. हेमवर्णे पिवळी. मिरवी रत्न बहाळी. सिंहासनी शंकराचे. तिसरी एक प्रभावळी. नीलवर्ण सोज्वळी. ती असती कुसरिली. सिंहासनी ईश्वराचे. चौथी प्रभावळी. रत्नखचित असे कमळी. आरक्तवर्ण असे जडली. सिंहासनी ईश्वराचे. वैडूर्य रत्नखचित. मुक्ते जडली बहुत. 5वी प्रभावळी विख्यात. सिंहासनी ईश्वराचे. 6वी जयका प्रभावळी. पुष्प रागांची वेली. मुक्ता फळांची जाळी. सिंहासनी ईश्वराचे. 7वी जेका प्रभावळी. अनेक रत्ने तिये जडली. विश्व कर्म्याने निर्मिली. अपूर्व देखा त्रिभुवनात. ऐशिया सिंहासनावरी बैसला असे त्रिपुरारी. कोटी सूर्य तेजासरी. भासतसे पर्येसा महाप्रळय समयासी. सप्तार्णव मिळणी जैसी. तैसा या श्वासोश्वासी. ईश्वर बैसलासी. भाळनेत्र ज्वाळमाळा. संवर्ताग्नी जटामंडळा. कपाळी चंद्र षोडशकळा. शोभतसे सदाशिव. तक्षक देखा वामकर्णी. वासुकी दक्षिण
दक्षिणकर्णी दोघांची या नयनी तेज फाकले. नीळकंठ आपण नागहार आभरण सर्पाचे करी कंकण. मुद्रिकाहितांची या मेखलासूत्र सर्पांचे चर्म परिधान. व्याघ्रांचे शोभादेह दर्पणांचे एशिया परी दिसतसे. कर्कोटक पद्म्याची केली नुपुरे तयांची. पौर्णिमे प्रारंभ चंद्राची तैसा शुभ्र दिसतसे. म्हणून कर्पूर गौर म्हणती ध्यानी दैजे. पशुपती ऐसा भाळ चक्रवर्ती बैसला ते सभेत. रत्नमुकुट असे श्री नागेंद्र तो केयुरी. कुंडलाची दीप्ती थोरी दिसतसे ईश्वरू. कंठी सर्पाचे हार नीलकंठ मनोहर. सर्वांगी सर्पालंकार शोभतसे ईश्वरू. शुभ्र कमळी अर्चिला की चंदने ऐसे लोपिला. कर्पूर कर्दलेसी लेपिला तैसा दिसे ईश्वरू. दशभुजा ईश्वरासी एक आयुधेसी. बैसलेसी सभेसी सर्वेश्वर शंकरू. एके हाती त्रिशूळ देखा दुसरे हाती डमरू सुरेखा. एरे हाती खडगनिका शोभतसे ईश्वरू. प्राणी मात्र एका हाती धनुष्यवाने करशोभिती. खट्वांग फरश एके हाती त्रिशूळादिके मिरवितसे. शृंगासन कमळ देखा धरी लेसी पिनाका. दशभुजी दिसे निका बैसलासी सभेसाठी. पंचवक्त्र सर्वेश्वर एक मुखाचा विस्तार दिसतसे सालंकार. सांगेन एका श्रोते जन कलंकाविन. चंद्र जैसा किंवा शिर फेन परियेसा. भस्म भूषित रूप तैसे दिसे मनमत्त दाहक. चंद्र सूर्याग्नि नेत्र. नागहार कटीसूत्र दिसे मूर्ती पवित्र. सर्वेश्वरू परियेसा शुभ्र टिळक कपाळी. बरवा शोभे चंद्रमौळी. हास्य वदन ओट पिवळी. बैसलाशी श्रीशंकर. दुजे मुख उत्तरेशी शोभत असे विस्तारेशी. ताम्रवर्ण कर कमळेसी अपूर्व दिसतेसे परेसी. जेवी डाळिंबीचे फूल किंवा प्रभातर विमंडळ शोभे तैसा मुख कमळ शंकराचे परियेसा. तिसरे मुख पूर्व दिसेसी. गंधार्धर चंद्र शिरेसी. जटाबंधन परियेसी. केले सर्पवेष्टोनिया. एकमुख दक्षिणेसी. विक्राळ दाढा दारुणेसी. मिरवे नीळवर्णेसी दिसतसे शंकरू. मुखातून ज्वाला निगती जैसा का वेदशती. रुंडमाळा शोभती. सर्पवेष्टित परियेसा. पाचवे असे जे वदन. व्यक्ताव्यक्त दिसे जान. साकार निराकार सुजान. सगुण निर्गुण ईश्वर. सलक्षण निर्लक्षण ऐसे शोभतसे वदन. परब्रह्म वस्तुदान. सर्वेश्वर पंचमुख. कालव्याल सर्प बहुत. कंठी माळा मिरवित. चरण मिरवे आरक्त कमळापरी ईश्वराचे. चंद्रासारिखे नखे देखा मिरविती. चरणी पादुका. अलंकार सर्प एका शोभतसे ईश्वर. व्याघ्रांबर प्रावरण सर्वांगी सर्पवेष्टन. गाठी बांधिले असे जान. नागबद्धे करुणिया. नाभी चंद्रावळी शोभे. हृदयी कटाक्ष रोम उभे. परमार्थ लाभे भक्तजन मनोहर. ऐसा रुद्र महाभोळा. सिंहासनी आरूढला पार्वती सहित शोभला. बैसला असे परमेश्वर. पार्वतीचा शृंगार. नाना परीचे अलंकार मिरवितसे मनोहर. सर्वेश्वरी परियेसा. कनक चंपक गौरटी. मोतियांचा हारकंठी. रत्नखचित मुकुटी. नागबंदी दिसतसे नाना परीच्या पुष्पजाती. मुकुटावरी शोभिती. तेथे भ्रमर आलापिती. परिमळा लागी परियेसा. मोतियांचे थोर जाळी शोभतसे मुकुटाजवळी. रत्ने असती जडली शोभायमान दिसतसे. नासिक बरवे सरळ. तेथे मिरवे मुक्ताफळ. त्यावरी रत्न सोज्वळ जडले असे शोभायमान. अधरोष्ट प्रवाळसरसी. दंत पंक्ती रत्ने जैसी. ऐसी माता मिरवे कैसी. महामाया परियेसा. कानी तनवडी भोया. रत्न खचित मिराविलिया. अलंकार महामाया. लाई
लाईलिसे जगन्माता पीतवर्ण चोळी देखा कुच तटी शोभेनिका एकावळी रत्ने अनेका कंठीहार शोभतसे कालव्याल सर्पथोर स्तनपान करीती मनोहर कैसे भाग्य त्यांचे थोर त्या सर्पाचे परियसा आरक्त वस्त्र नेसली जैसे डाळिंब पुष्पेली किंवा कुंकुमे मिरविली गिरिजा माता परियसा बाहुदंड सरळ सुरेखा करी कंकण मुद्रिका मुक्ता कंचुकी देखा ल्याईलिसे अपूर्व चरण शोभिती बरवे नुपुरयुक्त स्वभावे असे पार्वतीचे ध्यान धावे म्हणती देवगण समस्त अष्टमीच्या चंद्रासरीसा मिरवे टिळक कृपाळू कपाळी तैसा त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा मोतियांचा परियसा नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार कोण वर्णू शके पार जगन्माता देवीचा ऐसा शंभू मे सहित बैसलाशी सवेत 33 कोटी परिवारात इंद्र आला ओळंगेसी आले समस्त सुरवर देव ऋषी सनतकुमार आले तेथे वेगवक्त्र त्या ईश्वर सभेसी सनतकुमार तयवेळी लागतसे चरणकमळी साष्टांग नमून विनवितसे शिवासी जय जयाजी उमाकांता जय जयाजी विघ्नहर्ता त्रिभुवनी तुची दाता चतुर्वेद पुरुषार्था ते समस्त धर्म आपणासी निरोपले परियेसी भवार्णवी तरवयासी पापशया कारणे आणिक एका महादेने मुक्ती होय अल्पगुणे चारी पुरुषार्थ जेने गुणे अनायसे साधिजे एरवी सकल पुण्यासी करणे कष्ट आसमासी हितार्थ सर्व मानवासी निरोपावे स्वामिया ऐसी विनवी सनतकुमार मनी संतोषणी ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सनतकुमार मुनीसी ईश्वर म्हणे तयवेळी एका हो ऋषी सकळी धर्म घडे तात्काळी ऐसे पुण्य सांगोनी वेदशास्त्र संमती असे धर्म परियेसी अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित परियेसा ऐकुनी सनतकुमार कवन विधी लाविजे नर कवन स्थानी द्रव्य परिचर शक्ती कवन देवता असे एक कवन कर्तृत्व की प्रमाण कवन मंत्र लाविजे आपण सांगा स्वामी विस्तारून म्हणून चरणी लागला ऐसी विनंती ऐकून सांगे शुभ विस्तारून गोमय द्रव्य देवाग्नी भस्म करणे परियेसा पुरातन यज्ञस्थानी जे असेल मेदिनी पुण्य बहुत लाविताशनी तेथील भस्म परियेसा सद्योजातादी मंत्रेसी घ्यावे भस्म तळहातासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरीती करोनिया मानस्तोकित मंत्रेसी सम्मर्दावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादी मंत्रेसी श्री लाविजे परियेसा त्रायुष शेषित मंत्रेशी लाविजे लल्लाट भुजांसी त्याचे मंत्रे परियेसी स्थानी लाविजे मंध्यागुष्ट अनामिकांगुलीसी लाविजे प्रथम लल्लाटेसी प्रति लोम अंगुटेसी मध्यरेखा काढीजे त्रिपुंड येणेपरी लाविजे तुम्ही परिकरी एक रेषा विस्तारी सांगेने एक चित्ती 3 रेषा स्थानी स्थानी लावावे त्याच मंत्रांनी अधिकन लाविजे भ्रुमाहुनी भ्रू समान लाविजे न देवता विख्यातेसी आहेत एक रेषेसी अकार ग्राहपत्यासी भुरात्मा रजोगणे ऋग्वेद आणि क्रियाशक्ती प्रातःसवन असे ख्याती महादेव म्हणती प्रथम रेखेचा येणेपरती दुसऱ्या रेखेच्या देवता सांगेने एका विस्तारता उकार दक्षिणाग्नी देवता नभस्तव जाणीजे यजुर्वेद म्हणती त्यासी मध्यान्नी सवन परियेसी इच्छाशक्ती अंतरात्म्यासी महेश्वर देवता जाण तिची रेखा मधिलेसी मकार आहवनीय परियेसी परमात्मा प्रकृतीसी ज्ञानशक्ती तयासी तृतीय सवन त्यासी अधिदेवता इंद्र त्यासी शिवशक्ती निर्धारेसी 3 रेखा येणेपरी ऐसे नमस्करोनी त्रिपुंड लाविजे भस्मे करुणी महेश्वराची प्रीती म्हणून वेदशास्त्रे वाखानिती ब्रह्मचारी ग्रस्थासी वानप्रस्थ यतीश्वरासी
समस्त लाविजे ऋषी भस्मांकित त्रिपुंड्र मुक्तिकाम जे लाविती त्यासी नाही पुनरावृत्ती जे जे मनी संकल्पिती लाभती चारी पुरुषार्थ क्षत्रिय वैश्य शूद्र त्रिविंधासी गोहत्यादी पातकीयांसी वीर हत्यादी आत्महत्येसी शुद्धात्मा करी भस्मांकिती महापातकी आपण उपपातक करी जान भस्म लाविता तक्षण पुण्यात्मा तो होय विधिपूर्वक मंत्रेसी जे लावती भक्तीसी त्यांची महिमा अपारेसी वंदे होय देवलोकी नेने जरी मंत्रविधी तेने लाविजे भावबुद्धी त्याचा महिमा अपारनिधी एक चित्ते परियेसा परद्रव्यापहार देखा पर श्रीगमन एका असे पापी परनिंदका तोही पावन होय जाना पर क्षेत्र हरण देखा पर पीडन करी जो का सस्य आराम तोडी पातका तोही होय पुनित दहन केले गृहासी असत्यवादी परियसी पैशून्यपन पापियासी वेद विक्रय पापीजान कूट साक्षी वृत्ती त्यागी कौटिल्य करी पोटा लागी ऐसी पापे सदा भोगी तोही होय पुनित गायी भूमी हिरण्य दान महिषी तीळ कंबळदान घेतले असेल वस्त्रान्न तोही पुनीत परियेसा धान्यदान जलादिदान जो घेई निचापासून त्याने करणे भस्मधारण तोही पुनीत होय जान कन्या विधवा अन्य स्त्रियेसी घडला संग जयासी अनुतप्त होऊनी परियेसी भस्म लाविता पुनीत दासी वेशा भुजगनेशी वृषलश्री रजस्लेसी केले असेल जो का दोषी तोही पुनीत होय जाना रस मास लवनादिका केला असेल विक्रय देखा पुनीत होय भस्म संपर्का त्रिपुंड लाविता परियेसा जाणोनी अथवा अजानता पापे घडली असंख्यात पवित्र स्तव भस्म लाविता पुण्यात्मा होय जाना नाशील सर्व पापांसी भस्म महिमा आहेसी शिवनिंदक पापियासी नरक भोग परियेसा द्रव्यापहार्यासी निंदा करी शिवभक्तांसी नव्हे निष्कृती त्यासी पापा वेगळा नोहे जान रुद्राक्षमाळा ज्यांच्या गळा लाविला त्रिपुंड भाळा अन्य जाती होय केवळा तोही पूज्य तीही लोकी जितुकी तीर्थे भूमीवरी अस्थित क्षेत्रे नानापरी स्नान केले पुण्यसरी भस्म लाविता परियेसा मंत्र अस्ति कोटीशत पंचाक्षरादी विख्यात अनंत गम्य असे मंत्र जपिले फळ भस्मांकित इहलोकी अखिल सुख होय आपण शतायुष्य व्याधी न होय शरीरास भस्म लाविता परियेसा पूर्वजन्म सह श्रांती अनिकही बहुती भस्म धारणे पापे जाती 42 वंशादी अष्टैश्वर्य नरासी दिव्य शरीर तेजोराशी ज्ञान होय भरवसी देहाती मुक्त होईल बैसोनिया विमानी दिव्य स्त्रिया येऊनी सेवा करीती येणे गुणी गेहुनी जाती स्वर्गासी विद्याधर सिद्धजन गंधर्वादी देवगण इंद्रादी लोकपाल जान वंदिती सर्वतयासी अनंत काळतया स्थानी सुखे असती संतोषिनी मग जाये तेतुनी ब्रह्मलोकी शाश्वत एकशतकल्पवरी राहती ब्रह्मलोकी स्थिरी तेथून या जाती वैकुंठपुरी विष्णुलोकी परियेसा 3 ब्रह्मकल्पवरी राहती नर वैकुंठपुरी मग पावती कैलास शिखरी अक्षय काळ तेथे राहती शिवसायुज्य होय तयांसी संदेह सांडोनी मानसी लावावे त्रिपुंड भस्मासी सनत्कुमार दिक ऋषी सकळ वेदशास्त्र उपनिषदांत सार पाहिले पुराणांत चतुर्वेद पुरुषार्थ भस्मधारणे होय जाना ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले शिवे विस्तारून मानुनी लावा तुम्ही सकळजण सनत कुमारादी ऋषीश्वर सांगोनी या सनत कुमाराशी ईश्वर केले गेले कैलासाशी सनत कुमार
ऋषी गेला ब्रह्मलोकाप्रती वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारुणी ब्रह्म राक्षसे संतोषणी नमन केले चरणाशी वामदेव मने राक्षसासी भस्म महिमा आहे ऐसी माझे अंगस्पर्शी ज्ञान तुझ प्रकाशले ऐसे म्हणून संतोषी अभिमंत्रोनिया भस्मासी देता झाला राक्षसासी वामदेव तये वेळी ब्रह्म राक्षस तयावेळी लाविता त्रिपुंड कपाळी दिव्य देह झाला बळी तेजो मूर्ती परियेसा दिव्य अवयव झाले त्यासी जैसा सूर्यकांसी आनंद रूप झाला परियेसी ब्रह्म राक्षस तयवेळी नमन करुणी योगियासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तक्षणेसी सूर्य संकास परियेसा दिव्य विमानी बैसुनी स्वर्गी नेला तेजसेनी वामदेव महामुनी परम लोकतया दिदला वामदेव महादेव मनुष्य रूप तसे स्वभाव प्रत्यक्ष तो शांभव भक्ता अवतारू हिंड तसे त्रयमूर्तीचा अवतारू वामदेव सर्वेश्वरू करावया जगद उद्धारू हिंडत होता भूमीवरी भस्म महात्मे असे थोरू विशेष हस्तस्पर्श गुरु ब्राह्मण राक्षस पावला पारू उद्धार झाला तयाचा समस्त मंत्र असती गुरुवेन साध्य न होती वेदशास्त्रे वाखानिती नास्ती तव गुरोपरम सुत म्हणे ऋषीश्वरांसी भस्म महिमा येसी गुरुहस्ते असे विशेषी तस्माद गुरुची कारण येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणावरी माता ठेवी नमन करुणी श्री गुरुशी निघाले आपुल्या स्थानासी झाले ज्ञानतयासी गुरुचेनी उपदेशी येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारुणी एक शिष्या नामकरणी भक्तिभावे करोनिया म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिभावे एकती नर चारी पुरुषार्थ पावती तिसरी गुरुचरित्रामृत भस्म महिमा विख्यात वामदेव कृपावंत होऊनही राक्षस उद्धारिला इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाख्यान्य श्री सिद्धनामधारक संवादे भस्म महिमावर्ण नाम 29 श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु संख्या 261 श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु अध्याय 29 पूर्ण झाला.